पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही चार्ट्स आपण बघतोय ते जुने पुराणे असणार आहे. याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस किंवा गुंतवणूक सल्ला जो आहे तो राहणार नाहीये. तर आता डबल ट्रॅप स्ट्रॅटेजीज बद्दल जे आहेत आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या समोर एक स्लाइड जी आहे ती ऑलरेडी दाखवली गेली आहे. त्याच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या तिथं लक्षात येतीलच. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रंजित आपलं सगळ्यांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड्स मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ मी सरळ सरळ सांगतो, ऑप्शन ट्रेडर्ससाठी एक लाईफ चेंजिंग व्हिडिओ असणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत की एका अशा ट्रॅप बद्दल जो रोज तुमच्या बरोबर, माझ्या बरोबर, सगळ्या बरोबर होतं, परंतु हे कुणाला कळत नाही. आणि इथं प्रत्येक जण जो आहे तो स्वतःला इथं दोष देत बसतो, अरे माझ्याच बाबतीत माझीच थिंकिंग काहीतरी चुकीची आहे. आणि याच्यामुळं, या ट्रॅपमुळं प्रत्येकाचा जो आहे एक कधी कधी एक तुक्का बसून प्रॉफिट सुद्धा होतो आणि लॉस होताना तो अगदी त्याच्या 5 ते 10 पट, कधी कधी 15 पट किंवा पूर्णपणे पैसे किंवा कॅपिटल जे ते आपल्याला डाऊन होताना दिसतात. म्हणून जेव्हा केव्हा आपण ह्या गोष्टींकडे जर फोकस जर केला, आपण कुठं चुकतोय याच्यावरती जर व्यवस्थितरित्या जर फोकस केलं, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला तिकडनं जो आहे एक परतीचा जो मार्ग जो आहे, परतीचा जो रस्ता जो आहे तो मिळू शकतो. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, रिटेल ट्रेडर कसा विचार करतो, मार्केट मेकर किंवा स्मार्ट मनी ज्याच्याकडे एक चांगला प्रचंड प्रमाणात किंवा अँपल प्रमाणामध्ये पैसा पडलेला आहे, तो कसा विचार करतो. आणि हे दोघांचा जर माइंडसेट जर एकत्र जर आला तर डबल ट्रॅप कसा तयार होतो, हे जर तुम्हाला एकदा कळलं ना, तर तुम्ही कधीही ब्लाइंडली ट्रेड करणार नाही की मला इतके कमवायचेच आहे, आणि तुम्ही दुसऱ्या बरोबर कधी कंपॅरिझन जे आहे ते करणार नाहीयेत. तर चला तर सुरू करूया. सुरू करायच्या अगोदर मराठी नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 19 मार्च 2026 आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी, हिंदू नवीन वर्षाच्या दिवशी तुमचे जे काही स्वप्न असो, आकांक्षा असो, ते पूर्ण होण्याकरता तुम्ही त्यागी वृत्ती ठेवून नवीन गोष्टी आत्मसात करून स्वतःच्या सायकोलॉजीवरती थोडंसं काम करून आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या तयार होतील, हे आपण बघून घेऊयात. तर तुम्हाला स्लाइड वरती दिसतच असेल काय होतंय मार्केटमध्ये. मार्केटमध्ये 3,000 पॉईंटचा अचानक फॉल होतोय आणि त्याचबरोबर त्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी 800 पॉईंटचा बाउन्स होतो. परत मार्केटमध्ये काहीतरी अनसर्टन न्यूज, वॉर न्यूज येते आणि तिथं ऑलरेडी इंडिया विक्स जी ती 20 ला क्रॉस करून गेली. इथं तर मी फक्त 15 ला दाखवले. म्हणजे काय, इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जे काही ऑप्शन ट्रेडिंगच्या माध्यमातून लोक रिटेल ट्रेडर्स ट्रेड कर राहिलेत, त्यांना एक गोष्ट माहित नाही की इम्प्लाइड व्हॉलटिलिटी किंवा इंडिया विक्स जी आहे ती ऑलरेडी 20च्या वरती गेलेली आहे. आणि जेव्हा केव्हा इंडिया विक्स किंवा इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जी इंडिया विक्सला कनेक्टेड आहे ती जास्त आहे, म्हणजे ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत ते महाग आहेत. अशा ठिकाणी स्मार्ट प्लेयर किंवा इन्स्टिट्यूशन प्लेयर काय करतात, ते ऑप्शन सेलिंग करतात. आणि अशा ठिकाणी ते बायर्सला पण ट्रॅप करतात आणि सेलर्सला पण ट्रॅप करतात, ज्याला सिंपल पद्धतीने बुल ट्रॅप किंवा बिअर ट्रॅप म्हणलं जातं. आणि इथं ऑप्शन ट्रेडरला काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, काय फुटप्रिंट्सला फॉलो केलं गेलं पाहिजे, अशा सिच्युएशन मध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमो मध्ये न अडकणं. दुसरं, गॅप अप आणि गॅप डाऊनच्या ज्या रिएक्शन्स होतात सुरुवातीचे 10-15 मिनिटं किंवा सुरुवातीचे 1-2 तास, सध्या स्थितीमध्ये मार्केट जे ते अल्टर्ड होऊ राहिले, भरपूर काही त्याच्यामध्ये चेंजेस करू राहिले. त्या चेंजेसला पण कशा पद्धतीने अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता हा सेन्सेक्सचा 2025चा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा हा चार्ट तुम्हाला दिसत असेल. आता ह्या चार्टवरती तुम्हाला काय दिसतंय, मार्केट जे आहे हा एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज चार्ट वरती लावलाय. त्याचबरोबर सीपीआर सुद्धा लावलाय, व्हीवॅप सुद्धा आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आहे. खालच्या बाजूला डीएमआय किंवा ईडीएक्स चार्ट आयक्यू किंवा ट्रेडिंग व्ह्यूच्या हिशोबाने आपल्याला दिसतंय. जर तुम्ही इथं फोकस जर केलं तर मार्केट गॅप डाऊन करतंय, कंटिन्युअस सेलिंग होत आहे, पुन्हा गॅप डाऊन करतंय, तिकडनं एक बाईंग देत आहे, पुन्हा गॅप अप करतंय, पुन्हा रिट्रेसमेंट होतंय आणि एक कन्सॉलिडेशन करून तिकडनं गॅप अप आणि रॅली त्या मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस ओव्हर करतोय. त्याच वेळेस डीएमआय वगैरे या सगळ्या काही गोष्टी प्रत्येकाकडे असतात. प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी सोशल मीडियावरती किंवा स्वतःच्या अनुभवात नाही केलेलं आहे. पण याला कशा पद्धतीने ओळखायचं, इथं नेमकं स्मार्ट मनी केव्हा ह्या कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये जाणार आहे, स्मार्ट मनी केव्हा मार्केट गॅप डाऊन करून एक कंटिन्युअस सेलिंग करून पुन्हा एक रिट्रेसिव्ह मूव्ह करणार आहे, याच्याबद्दलची आयडिया जी ती आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि ह्या कन्सॉलिडेशन मध्ये जर आपण डायरेक्शनल ट्रेड जर घेतला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा रिटेल ट्रेडरचा हा असतो की बाबा मी जर ट्रेड जर घेतलाय तो अतिशय कमी वेळेमध्ये मला एकदम चांगल्या पद्धतीचा मूव्ह तिथं दिला गेला पाहिजे.
तो मूव्ह ऍक्च्युअली येतो केव्हा, ज्यावेळेस तुम्ही मेंटली पूर्णपणे एक्झॉस्टेड ह्या कन्सॉलिडेशन मध्ये झालेला असतात, त्याच्यानंतर तिथं मूव्ह येतो आणि तुम्ही त्यावेळेस म्हणता अरे वा, अरे च्या, मार्केटने मला फसवलं आणि मार्केट तिथनं एक चांगल्या पद्धतीचा मोमेंटम जो आहे तो क्रिएट करताना दिसलं. तर आधी समजून घेऊयात रिटेल ट्रेडर्स म्हणजे कोण. ते रिटेल ट्रेडर्स म्हणजे सगळे आपण. रिटेल ट्रेडरचा माइंडसेट काय असतो ते समजून घेणं गरजेचं आहे. तर रिटेल ट्रेडरचा माइंडसेट काय असतो माहिती का, तो रिएक्शन बेस असतो. सकाळी सकाळी कुठंतरी काहीतरी न्यूज आली आहे आणि ती न्यूज मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केट आयदर गॅप अप होणार आहे किंवा गॅप डाऊन होणार आहे हे त्याच्या समोर तिथं येतं, कारण तो भरपूर सोशल मीडिया हँडल्सला, इंस्टाग्रामला, टेलिग्रामला, युट्यूबला किंवा फेसबुक पेजेसला तो असतो आणि त्या न्यूजच्या बेसिसवरती त्याची एक माइंडसेट, त्याची एक भावना जी तयार होते आणि ती रिटेल ट्रेडर जी ती भावना त्या न्यूजला बघून जो तो डिसिजन घेतो आणि त्या डिसिजन मध्ये आयदर ती जर पॉझिटिव्ह जर असेल त्याच्यामध्ये तो कॉलला बाय करतो किंवा काही निगेटिव्ह न्यूज असेल तर त्या केसमध्ये तो पुटला बाय करतो. आणि जनरली याच्यामुळे मार्केट काय होतं, रिटेलर जो आहे हमेशा कशाला चेस करतो, प्राइसला चेस करतो. जेव्हा केव्हा रिटेलर हा त्या किमतीला किंवा प्राइसला चेस करायला लागतो तिथंच तो फसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्याही गोष्टीला चेस करायचं नाही. तुम्हाला स्टेट ऑफ माइंड मध्ये ज्यावेळेस तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने त्या ठिकाणी योग्य व्यवस्थितरित्या आहात, त्या आणि त्याच वेळेस तुम्हाला मार्केटमध्ये घुसायचं आणि ते घुसताना एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दलचं होमवर्क येणं महत्वाचं आहे. जर तुमचा होमवर्क नाहीये आणि सिंपल मार्केट गॅप अप झालंय, गॅप डाऊन झालंय म्हणून तुम्ही तिथं घुसताय, तर पूर्णपणे चुकी जी आहे ती तुम्ही तिथं क्रिएट करतात. म्हणून मार्केट जर अशा पद्धतीने खाली खाली चाललंय तर मग तिथं रिटेलरची मानसिकता काय असते, चल मी पुटच घेतो आणि जिथं तो पुट घेतो तिकडनंच मार्केट जो आहे तो यू टर्न घेतो आणि रिव्हर्स करतो, जिथनं त्याने 100 रुपयाला 1000 क्वांटिटी ज्या घेतलेल्या असतात तिथंच त्याचा खेळ जो आहे तो खतम होऊन जातो. तो पण 100 रुपयाचा प्रीमियम आहे ना अगदी 20 रुपयांच्या आसपास जो आहे तो येऊन जातो, म्हणजे 80 रुपयांचा ड्रॉप होतो. आणि रिटेलर म्हणतो अरे मार्केटमध्ये जर पॅनिक आलेलं होतं, मार्केटमध्ये जर निगेटिव्ह न्यूज होती, का बरं नाही आलं. अरे दादा, तू लेट बायर आलाय. लेट बायर आलाय म्हणजे मार्केट काय करत असतं, मार्केट एका कम्युनिटीचा पैसा दुसऱ्या कम्युनिटीकडे घेऊन जाताना तिथं दिसत असतो. मग इथं काय चुका आहे रिटेलरच्या, त्या रिटेलरच्या चुका सुद्धा आपण तिथं ओळखणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला तिथं क्रिएट होताना तिथं दिसतो. म्हणून ह्या गोष्टी जेव्हा केव्हा तुम्ही बघत असतात, जेव्हा केव्हा मार्केटला तुम्ही अंडरस्टँड करत असता की बाबा मार्केटमध्ये नेमकं तिथं काय चाललंय, त्या मार्केटचा बिहेवियर काय हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. मग रिटेलरचा माइंडसेट हा कम्पेअर केला गेला पाहिजे जी सगळ्यात जबरदस्त क्वालिटीवाले प्लेयर्स आहेत त्यांच्याबद्दल. आणि तो जर आपण आयडिया जर आणला तर त्यावरनं आपल्याला भरपूर काही अंडरस्टँडिंग येते. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा रिटेल ट्रेडरकडे येतो तो म्हणजे फोमो, म्हणजे प्राइसला चेस करायचं. मार्केटने गॅप डाऊन केलं, मार्केट गॅप डाऊन झालं, चला कन्सिडर करूयात एखाद्या दिवशी मार्केट 500 पॉईंटने गॅप डाऊन झालं, तो पुट जो आहे तो 120 रुपयाला, जो की जिथनं मार्केट गॅप डाऊन झालं त्याच्यापासून आणखी 400 पॉईंटनी दूर आहे. 120 रुपयाला तो ओपन होतो. ओपन झाल्या झाल्या 9:15 आणि फक्त 5 किंवा 6 सेकंड झाले असतील, रिटेलर तिथं फोमो मध्ये जो आहे तो घुसतो. त्याची एंट्री होते 125 रुपयांच्या आसपास आणि तिकडनं डायरेक्टली तो प्रीमियम येतो 50 रुपयांच्या आसपास पुढच्या 20-25-30 मिनिटांमध्ये. हे का होतं, कारण हा फोमो जो आहे तो त्याच्या डोक्यावरती इतका पद्धतशीर पद्धतीने वॉर करतो, त्याला एकदम असं क्रॅक करून टाकतो की त्याच्यामुळं त्याला पहिल्या 5 मिनिटांमध्ये जो आहे तो लॉस होताना दिसतो. दुसरं महत्वाचं, त्याची जी बाईंग जी असते ना, पुट्स हमेशा त्या बॉटम पाशी असतात किंवा कॉल जे आहेत ते टॉपला असतात. म्हणजे मार्केटनी काय केलं, असं फॉल केला आणि तिकडनं थोडासा पुलबॅक जो आहे तो करणार आहे आणि त्या पुलबॅक मध्ये एक मोठी कॅन्डल आल्यानंतर पुन्हा त्याच्या रिजेक्शनच्या पॉईंटच्या आसपास, कारण ऑलरेडी मार्केटने इथं 500 पॉईंटचा गॅप डाऊन केलाय. मार्केटला तर रिट्रेसमेंट करायची नाहीये इंट्राडे साठी, पोझिशनल मध्ये तो ट्रेंड वेगळा असू शकतो. इकडनं रिएक्शन जी राहणार आहे याच्यामध्ये जो प्रीमियम जो वाढणार आहे तो पुट साईडचा वाढणार आहे, ना की कॉल साईडचा. कॉल साईडचा थोडासा वाढेल, थोडासा लोकांना लालचायचं करण्याचं काम करणार, फोमो तयार करण्याचं काम करणार, बट ऍक्च्युअल जो प्रीमियम जो इन्क्रीज होणार आहे तो पुट साईडचा होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला कळतं की बाबा पुटचे प्रीमियम जे आहे हा लो ब्रेकडाऊन झालाय आणि पुटचे प्रीमियम जे अगदी 55 रुपयाचा प्रीमियम जो आहे तो 400 रुपयांच्या आसपास आपल्याला जाताना दिसतो. अगदी 20 रुपयाचा प्रीमियम जो आहे तो 200 रुपयांच्या आसपास जाताना दिसतो. हे का होतं, कारण मार्केटने ऑलरेडी डायरेक्शन जी ती स्मार्ट मनीने ऑलरेडी ट्रॅक ऑन केलेली असते. दुसरं महत्वाचं त्याचा बायस, म्हणजे मी जे विचार करतो ह्या सेकंदाला मार्केटमध्ये काही कंडिशन चाललं असेल, माझं मन म्हणतंय ना इथनं बाउन्स बॅक होईल, माझं मन म्हणतंय ना इथनं फॉल होईल,
हा बायस जो आहे ना तो ऑब्विसली तो उलट्या दिशेमध्ये असतो मार्केटच्या. मार्केटमध्ये स्मार्ट प्लेअर काय करतोय, इन्स्टिट्यूशनल प्लेअर काय करतोय, याकडे त्याचं लक्षच नसतं. फक्त मी बरोबर आहे, यात जर तुम्ही बरोबरी करायला जर गेला तर तिथं तुम्ही सगळ्यात जास्त चुकण्याचे चान्सेस जे आहे ते होताना तिथे दिसतात. आणि ज्याचा कोणाचा बायस चुकतो तिथं ऑब्विसली जे आहे एकदम चुकीच्या दिशेमध्ये जाताना दिसतं. मला वाटतं मार्केट हे वरती जाणार आहे, मग तो फक्त बुलिशच न्यूज बघतो किंवा बेरिशच न्यूज बघतो आणि याच्यामुळं रॉंग डायरेक्शन मध्ये तो एक स्टबबोर्न एंट्री त्याची होऊन जाते, ज्याच्यामध्ये ऑप्शनची एंट्री त्याची असते 120 रुपयांच्या आसपास आणि तिथं क्वांटिटी त्याची जनरली असते 200 क्वांटिटीच्या अराउंड मी कन्सिडर करतो एक एक्झाम्पल म्हणून. आणि तो ऑप्शनचा प्रीमियम अगदी 25 रुपयांच्या आसपास येतं. पण इथं त्याचा बायस किंवा त्याचं जे मन जे आहे ना त्याला म्हणत असतं अरे नाही मार्केट ह्याच दिशेमध्ये जाणार आहे, नाही नाही जाणार म्हणजे जाणार आहे, आणि इथं तो फसतो. दुसरा महत्वाचा मुद्दा तो काय असतो माहिती का, लॉस ॲव्हर्जन प्रॉफिट. म्हणजे काय, प्रॉफिट जर दिसला लगेच एक्झिट, लॉस झाला नाही नाही थांबतो, नाही नाही रिकव्हर होईल, नाही नाही स्मॉल प्रॉफिट मला नाही पाहिजे, नाही मला बिग लॉस जो आहे ना एक पॅटर्न त्याचा बनून जातो. म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात त्या प्रॉफिटला थांबणं, त्यावेळेस तुमच्या मनाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. विचार करा, तुम्ही 10 ट्रेड करताय, 10 ट्रेड्स तुमच्याकडनं होत आहेत, त्या 10 ट्रेडमध्ये ऍव्हरेज तुमचं प्रॉफिट फक्त 500 रुपयांच्या आसपास आहे. आणि लॉस जर बघितला तिथं 10,000 रुपयांच्या आसपास जर तुम्ही लॉस जर करू राहिलात तर ह्या गेम मध्ये तुम्ही टिकताल का? नक्कीच नाही टिकणार. म्हणून लॉस ॲव्हर्जन प्रॉफिट जर तुमच्याकडे असेल आणि ही चुकी तुम्ही वारंवार जर करत असेल तर याच्यापासून दूर व्हा, यामध्ये काही एंट्री करण्याचा प्रयत्न करू नका. दुसरं म्हणजे काय, प्रीमियमला प्राइस समजून रिटेलर विचार करतो निफ्टी 200 पॉईंट हल्ला तर माझा 50 रुपयांचा ऑप्शन जो आहे ना 150 रुपये होऊन जाईल. म्हणजे काय, हे असं होतं का? मला जे वाटतंय माझं मन जे म्हणतं असं होईल का? अहो त्याच्या विरोधात इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जे की इंडिया व्हिक्सला कनेक्टेड आहे, टाइम डिके, डेल्टा, हे सगळं तुम्ही इग्नोर करताय. जर निफ्टी किंवा इंडेक्स कुठलाही गोष्ट असेल ते समजा कन्सिडर करूयात, ते आता 27,000च्या आसपास आहे. तुम्हाला वाटतंय की बाबा हे 27,000 वर नाही ना 26,000च्या दरम्यान जे ते येणार आहे. मग तुम्ही काय करता, 26,000चा जो पी जो आहे ना तो बाय करता. अरे दादांनो, पी बाय करताय परंतु त्याचा डेल्टा तिथं काय आहे, त्याचा थिटा डिके तिथं काय आहे, ह्या कंडिशन तुम्ही बघताय का? ऑलरेडी 1000 पॉईंटची जर त्याच्यामध्ये जर मूव्ह व्हायची तर त्याच्याकरता एक्सपायरीसाठी किती दिवस आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. जर एक्सपायरी पुढच्या 4 दिवसात आहे, 4 दिवसात ती मोमेंटम होऊ शकते का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आय व्ही म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी त्या पर्टिक्युलर ऑप्शनची, त्या वीकची, त्या मंथची तिथं काय चालली ते बघा. इंडिया विक्स नेमकं कुठल्या दिशेमध्ये चाललाय ते एक चेक करा. जर तुम्हाला हे इंडिया विक्सचा आयडियाच नाहीये, तुम्ही त्या गोष्टीच बघू शकत नाहीये, तर ऑब्व्हियसली एकदम चुकीच्या दिशेमध्ये, चुकीच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही फोकस करताय. स्मार्ट मनी काय करतं, जनरली गॅप अप्स आणि गॅप डाऊन्स हे रॅन्डम नसतात मित्रांनो. स्मार्ट मनी जे आहेत ना ती दुसरी बाजू काय करत असते ते बघा. जे की मार्केट मेकर्स आहेत, जे मार्केटमध्ये लिक्विडिटी जे आहे ना प्रत्येक क्षणाला सेकंडाला जे ते आणत असतात, ते असतात इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स, प्रो ट्रेडिंग फर्म्स, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, लार्ज हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर्स आणि ऑप्शन्स रायटर जे की सेलर्स आहेत. तर हे जे स्मार्ट प्लेयर्स असतात, मार्केट मेकर्स असतात किंवा प्रॉप्रायटरी ट्रेडर माइंडसेट असतो, ते काय करतात, यांचा माइंडसेट जो आहे ना रिटेल ट्रेडरच्या उलटा 180 डिग्री मध्ये असतो. काय, यांचा माइंडसेट उलटा का असतो, कारण मार्केट मेकरचा माइंडसेट जो आहे ना एक स्ट्रक्चरल बेस असतो. ह्या लेवलला जर आला, माझ्याकडे 1,000ची कॅपिटल आहे, त्याच्यापैकी मी फक्त 200 रुपयांच घेणार आहे. त्याच्या खाली जर आला तिथं मी आणखीन 200 रुपयांच ऍड करणार आहे, आणि त्याच्या खाली जर जायला लागला तर मी एक्झिट करेल. कुठल्याही भावना जी आहे ती मी ठेवणार नाही, ही त्यांची वृत्ती असते, हा एक त्यांचा विचार असतो. म्हणजे काय, मार्केट मेकर जो आहे तो प्राइस केव्हाच बघत नाही, तो लिक्विडिटी बघतो. लिक्विडिटी म्हणजे काय, आता लिक्विडिटी म्हणजे काय, सिंपल एखादा ऑप्शनचा चार्ट आहे, सकाळपासून असा वरती गेला, नंतर कन्सोलिडेशन मध्ये राहिला. आता इथं रिटेलर काय विचार करतो, रिटेलर इथं येतो, तो विचार करतो अरे प्राइसने तर कन्सोलिडेशन केलं, इथं तर पोल अँड फ्लॅगचं ब्रेकआउट होऊ राहिलं, चल मी इथं एंट्री करतो, माझा स्टॉप लॉस जो आहे ना जस्ट याच्या खाली मी ठेवतो. मग काय करतो तो, त्याची ऑर्डर जी ती पंच करतो. इथं स्मार्ट मनी जो आहे ना तो बघत असतो, तो चेक करत असतो नेमकं कोण कुठं काय येऊ राहिले. त्याची एंट्री झाली ना, स्मार्ट मनी एक शार्प फॉल आणतो, याच्या पण खाली जवळजवळ प्रिव्हियस हायर लोच्या आसपास प्राइसला आणतो, तिथं कन्सोलिडेट करतो आणि त्याच्यानंतर मूव्ह करतो. ह्या रिटेलरची स्टॉप लॉस हंट होऊन जातं. म्हणजे काय, स्टॉप लॉस घेतल्यानंतर इथं मूव्ह येते, याला आपण काय म्हणतो,
लिक्विडिटी ग्रॅप करणं, लिक्विडिटी घेणं सुद्धा एक महत्वाचं स्ट्रक्चर असतं. भले ते 10 मिनिटाचं असेल, भले ते 15 तासाचं असेल, भले 20 तासाचं असेल, ती लिक्विडिटी घेणं हे एक महत्वाचा मुद्दा असतो. म्हणजेच काय, बाजारात आता किती बायर्स आहेत, किती सेलर्स आहेत आणि त्यांचे स्टॉप लॉसेस कुठे आहेत, ते कुठल्या प्राइसला न्यायचं आणि स्टॉप लॉस कसा ट्रिगर करायचा आणि मगच खरा मूव द्यायचा, हे स्ट्रक्चर बेस स्मार्ट प्लेयर जे ते बघत असतात. ज्याच्यामध्ये फक्त इन्स्टिट्यूशन ट्रेडर्स नसतात, प्रॉपरायटरी ट्रेडर्स असतात, FIIs असतात, DIIs असतात, ऑप्शन रायटर्स असतात, लार्ज HNIs असतात. यावरती फोकस जे ते करत असतात. मार्केट मेकर आणि स्मार्ट मनीचे 5 मूलभूत गुण मी तुम्हाला सांगतो. पहिला गुण जो आहे तो म्हणजे काय, लिक्विडिटी हंटिंग वरती मार्केट मेकरला माहित असतं की लिक्विडिटी हंट जो आहे, रिटेलरचा स्टॉप लॉस जो आहे, भलेही कॉल साईडवाल्याचा पुट साईडवाल्याचा कुठे, तो हमेशा प्रिव्हियस हायच्या वरती बायरचा स्टॉप लॉस असतो आणि प्रिव्हियस लोच्या खाली जो आहे तो सेलरचा स्टॉप लॉस असतो. मग आपण इथं काय केलं पाहिजे, आपण हमेशा त्या लिक्विडिटी हंटसाठी वाढ बघितली पाहिजे. हमेशा त्याच लेवलला, त्याच झोनला, अगदी तुमच्या टोटल कॅपिटलच्या 1 किंवा 2% स्टॉप लॉस घेऊन एंट्री करणं सगळ्यात महत्वाचं असतं. अशा ठिकाणी एंट्री करणं गरजेचं आहे. पण त्याकरता काय पाहिजे माहिती का, काय पाहिजे, त्या लिक्विडिटी ग्रॅप साठी मार्केट ज्यावेळेस येणार आहे त्याकरता तुमच्याकडे काय हवं बरं, ऍज अ रिटेलर म्हणून, रिटेलर पेशन्स. मध्ये पण स्मार्ट रिटेलर म्हणून तुमच्याकडे काय आयुध हवं, काय हत्यार हवं तुमच्याकडे, हे म्हणजे संयम. जर तो संयम जर असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं जे आहे ना एंट्री करताल, तिथं व्यवस्थितरित्या वाढ बघणार. कारण तुम्हाला एकदा लक्षात आलं की बाबा इथं लिक्विडिटी ग्रॅप झालंय आणि त्या लिक्विडिटी नंतर माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होते, ऑब्विसली तिथं जनरली हे राहतं. म्हणून तो तिथं घेतो जिथं स्टॉप लॉस हिट करतो आणि रिटेलरला वॉश आउट केल्यानंतरच मग ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जे ते मूव्ह करतो. मग काय, एका दिवसामध्ये मला प्रत्येक त्या लिक्विडिटी हँडल मूव्ह हे करायचं का, नाही. मला फक्त 1 किंवा 2 ऑपॉर्च्युनिटीच्या पॉइंटला एंट्री ठेवायची, मला रिस्क जे आहे माझं डिफाईन ठेवायचं आणि ते जर रिस्क मी जर डिफाईन ठेवलं, तिकडनं माझ्यासाठी एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जे आहे ना तिथं क्रिएट होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस जे ते होत असतात. म्हणून ह्या गोष्टीला सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे की बाबा हे लिक्विडिटी हँड जर होऊ राहिली तर त्या स्ट्रक्चरला बघा. कारण जनरली तुम्ही ज्या कॅन्डलला बघताय, तुम्ही ज्या चार्टला बघताय, त्या चार्टला सगळे स्मार्ट प्लेयर, सगळे रिटेलर जे ते बघू राहिलेत आणि ते जे आहेत ते त्यांना ट्रॅप करण्याकरता तिथं फोकस करत असतात. दुसरं, मार्केट जेव्हा न्यूज ड्रिव्हन होतं ना, जेव्हा वॉर किंवा एखादं फेडचं रेट डिसिजन किंवा बाकीच्या गोष्टी होत असतात, त्यावेळेस इम्प्लाइड व्हॉलटिलिटी, ही इम्प्लाइड व्हॉलटिलिटी तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये जी ती बघायला मिळतच असणार. ती तुम्ही जनरली बघितली पण असेल, ज्याला एक शॉर्ट फॉर्म मध्ये तिथं असतो IV. हा जो IV जो आहे तो ठरवत असतो, तो म्हणजे काय, तो ठरवत असतो इंडिया विक्स वरनं. आता हे इंडिया विक्स एक सेपरेट इंडेक्स आहे. जर ही इंडिया विक्स वाढू राहिली ती मार्केटसाठी निगेटिव्ह आहे, जर ती इंडिया विक्स खालच्या बाजूला येऊ राहिली तर ती मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. हे एक सिंपलशी गोष्ट असते. जेव्हा केव्हा ही IV इंडिया विक्स वाढलेली आहे त्यावेळेस हे IV इम्प्लाइड व्हॉलटिलिटी सुद्धा वाढलेली आहे, त्यावेळेस हे जे स्मार्ट प्लेयर असतात, हे प्लेयर्स ऑप्शन सेलिंगला जे ते प्रेफरन्स करत असतात. आणि जर ऑप्शन सेलिंग ते करू राहिले तर काय हो, भले तुम्ही आउट ऑफ द मनीचा 200-300 पॉईंटचा कॉल घेतलाय, भले तुम्ही 500-600 पॉईंटचा वरचा घेतला, तुम्हाला ते पैसा कमवून देणार आहे का. म्हणून या स्मार्ट मनीला माहित असतं की बाबा इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जास्त आहे म्हणजे माझ्यासाठी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी तिथं अजिबात नाहीये. ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते भरपूर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि ह्या IV हाय इम्प्लाइड व्हॉलटिलिटीला ऑप्शन सेल करणं केव्हाही चांगलं असतं. म्हणजेच काय, ते प्रीमियम कलेक्ट करत असतात आणि त्याच वेळेस रिटेल ट्रेडर त्याला असं वाटत असतं, त्याचं मन म्हणत असतं अरे नाही वाढणार आहे, वाढणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामध्ये गंमतीत होऊन जाते. तिसरं महत्वाचं आयुध त्यांच्याकडे असतं कन्सोलिडेशन. कन्सोलिडेशन मध्ये ते अक्युमुलेशनला प्राधान्य देतात. म्हणजे जेव्हा मार्केट साईडवेज मध्ये जातं त्यावेळेस रिटेल ट्रेडरला काय, प्रत्येक सेकंडाला 20 सेकंड, 2 मिनिटं, 3 मिनिटांमध्ये दिवसाची कमाई त्याला हवी असते. त्याला एक स्ट्रक्चर्ड माइंडसेट त्याच्याकडे काही नसतं. त्याला कंटाळवाणं वाटतं जेव्हा मार्केट जे आहे ते कन्सोलिडेशन मध्ये जातं त्यावेळेस. आणि त्यावेळेस तो काय करतो, एक्झिट करून टाकतो. आणि पण मार्केट मेकरला त्यावेळेस जो आहे ना क्वाइटली म्हणजे एकदम शांतपणे पोझिशन जो आहे ते बिल्डअप करत असतात. चौथा महत्वाचा मुद्दा जो असतो म्हणजे फाल्स ब्रेकआउट देतात, ते एक्साइट करतात रिटेल ट्रेडरला. मार्केट मेकर एक फेक ब्रेकआउट देतो, रिटेलरला एंट्री घ्यायला लावतो
आणि मग मार्केटला रिव्हर्स करून खाली स्टॉप लॉस हंट करून सगळ्यांना पॅनिक मध्ये बाहेर काढून लिक्विडिटी ग्रॅप करून तो त्याच्या पोझिशन जे बिल्डअप करतो. आणि पाचवं महत्वाचं आयुध इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी ऍज वेल एज इंडिया विक्स ज्यावेळेस वाढलेली असते ती म्हणजे टाइम डिकेचा फायदा घेणं. म्हणजेच ऑप्शन्सला टाइम प्रमाणे एक्सपायर होत असतात आणि मार्केट मेकर ऑप्शन्स केल्यावरती वाट बघत असतो. तो कुठलीही घाई करत नाही. भली त्याच्या अपोजिट साईडला 5, 50, 60 पॉईंटची मूव्ह जरी आली तर त्याने स्टॉप लॉस डिफाईन केलेला असतो. भावना इमोशन्सला शून्य व्हॅल्यू असते आणि टाइम डिके हे त्याला हमखास प्रॉफिट देतच असतं. रिटेलर बायर दर दिवशी प्रीमियम गमावतो आणि मार्केट मेकर जो आहे तो प्रत्येक दिवशी जो आहे पैसा फक्त आणि फक्त कमवतो. म्हणून ही एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा की बाबा हे जे स्मार्ट मनी ज्या गोष्टी करू राहिलेत या स्मार्ट मनीच्या गोष्टींना फोकस करणं आपलं गरजेचं आहे. लिक्विडिटी हंट तिथं कुठं करतायत तोपर्यंत शांत राहा. आयव्ही एक्सप्लॉइट करू राहिलेत ते बघा. फाल्स ब्रेकआउट हो राहिलं तिथं काही करू नका. भले तुम्ही लेट पण थेट तिथं जर एंट्री जर केली तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये एक चांगल्या प्रकारे जे गोष्ट होऊ शकतं. स्ट्रक्चरला अंडरस्टँड करा. हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम. अगदी 5 आणि 3 मिनिटाच्या हिशोबावरती मार्केटला जज करू नका. तिथं बघा कुठं लिक्विडिटी हंटची हायर प्रोबेबिलिटी आहे ती भलेही आली नाही तर शांत बसणं सुद्धा महत्वाचं आहे. हे रिटेल ट्रेडरचे हे ज्या चुका ज्या आहेत जे की फोमो, पॅनिक, बायस, होप, आयव्ही ब्लाइंड याच्यापासून दूर राहा. जितकं तुम्ही दूर राहताल तितकं तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी इथे राहणार आहे. आता इथं तुम्ही चेक करा. मार्केटने इथं गॅप डाऊन केलं, फॉल झालं, इथं गॅप डाऊन केलं, फॉल झालं, इथं गॅप डाऊन केलं, थोडासा राईज केला, पुन्हा इथं गॅप अप झालं, राईज केलं, त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस केलं, मार्केट पुन्हा प्रिव्हियस हायच्या आसपास गेलं बघा. तिथं रिजेक्शन सारखी कंडिशन केली. पण इथं थोडंसं करेक्शन आलं आणि ते ईएमएच्या आसपास मार्केटने थोडासा बाउन्स पण केला. तिथंच आसपास थोडंसं अटकल्यासारखं सुद्धा केलं. या पर्टिक्युलर ह्या मूवला प्रत्येक रिटेलरला वाटलं असेल नाही मार्केट जे आहे ते बाउन्स करणार आहे आणि अप ट्रेंड जे आहे ते स्टार्ट करणार आहे. पण मार्केटने इथं काय केलं सांगा बरं तुमच्या अंडरस्टँडिंग हिशोबानुसार व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. मार्केटने काय केलं माहितीये तिथं प्रत्येकाला त्या रिटेलरला होप तयार करण्याचा प्रयत्न केला. नाही इथं बाउन्स होणार आहे, नाही इथं ग्रीन कॅन्डल बाउन्स होणार आहे. पण मार्केट तुम्ही बघा जो लो होता त्या लोच्या डायरेक्टली खाली जो आहे तो गॅप डाऊन केला. काय केलं इथं मार्केटनी इथं सिंपल पद्धतीने इथं हा लो ब्रीचच होणार नाही किंवा ह्या लोच्या खाली जे एसएल जे होते ना अगदी त्याच्या खालचे एसएल जे ते सगळ्यांना आउट केलं. जे कोणी इथं बाहेर आले होते, 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 अगदी इथं जे कोणी बाहेर आले होते त्यांना सगळ्यांना इथं एक्झिट केलं आणि त्यानंतर पॅनिकमध्ये क्वाइटली त्यांनी बाईंग स्टार्ट केली. आणि बाईंग स्टार्ट केल्यानंतर तिथनं तुम्ही मार्च, एप्रिल, मे 2025चा चार्ट नक्की बघा. तुम्हाला तिथनं आयडिया जी ती येऊन जाईल की नेमकं मार्केट काय करतं. म्हणून आपण जे थिंकिंग करतो रिटेल ट्रेडर त्याच्या भरपूर भरपूर बियॉन्ड मार्केट ही गोष्ट लक्षात राहून द्या. फक्त त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास आलाय तिथं एक ग्रीन कॅन्डल आली म्हणून हे करताय नाही नाही नाही. त्या मानसिकतेतनं त्या स्वप्नातनं त्या एक्सपोनेन्शियल प्रॉफिट्स कमावण्याच्या शक्यतेतनं बाहेर पडा. जितकं बाहेर पडताल ह्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते एकदम भारी पद्धतीने होताना दिसणार आहे. मग डबल ट्रॅप स्ट्रक्चर नेमकं काय आहे हे समजून घेऊयात. स्टेप बाय स्टेप लिक्विड हंटिंग पॅटर्न कशा पद्धतीने वर्क होतो ते बघूयात. जनरली मार्केटचं तुम्ही पॅटर्न बघितलं तर कंटिन्युअसली मार्केट जे ते फॉलो होतं. उदाहरणार्थ म्हणून घेऊयात 3000 पॉईंटनी मार्केट इथं आपल्याला फॉलो होताना दिसतं. त्याच्यामुळे काय होतं रिटेलर पॅनिक मध्ये जातो. तो पुट बाईंग करणं स्टार्ट करतो. तो म्हणतो अरे नाही रे अरेच्या मी बाय करतोय आणि मार्केट जे ते फॉलच होऊ राहिले. माझ्यासाठी एकदम बेस्ट पद्धतीने कार्यक्रम चाललाय. म्हणजे मी जिथं कुठं पुट घेतोय तिथनं मार्केट जे एकदम माझ्या दिशेमध्ये जाऊ राहिलंय आणि माझा प्रॉफिट जो आहे तो राईज होऊ राहिला. मग अचानक मार्केट क्लोजिंगच्या वेळेस सलग फॉल होतोय. मग तो क्लोजिंगच्या वेळेस पुट बाय करून घेऊन जातो. तो म्हणतो अरे चल आता मी पुट बाय करतो मला मार्केट तर प्रॉफिट देऊ राहिलंय 5,000, 10,000, अगदी 50,000 टुक्का टाईप मध्ये. मग नेक्स्ट डेला मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन होतं आणि तो गॅप जो आहे तो सोल्ड इन टू होतच नाही. त्या केसमध्ये जो रिटेलरने तिथे एंट्री केलेली आहे तो रिटेलर जो आहे ना इथं ट्रॅप होऊन जातो आणि बियर ट्रॅप जो आहे तो एक्झिक्युट होतो. त्या दिवशी मार्केट सडनली 800 पॉईंटची रॅली तिथं तयार करतो. 800 पॉईंटची रॅली तयार करतो मार्केट. मग इथं कोणाचा कॉन्फिडन्स वाटतो सी बायरचा. अगेन तिथं रिटेलर आहेत
त्या बाजूने पण विचार करणारे रिटेलर असतात. जनरली दोन प्रकारचे रिटेलर असतात, हमेशा मंदीत बघणारे, हमेशा तेजी बघणारे. मग ते इथं काय करतात, अगेन तिथं सीई बाय करतात. चला सीई आपण बाय करूयात. मग मार्केट पुढील 3 ते 4 दिवस जे कन्सॉलिडेशन मध्ये घेऊन जातात. मग स्मार्ट मनी जे ते अक्युमुलेट करतं क्वाइटली. आयव्ही ऑलरेडी प्लंज झालेल्या असतात, वाढलेल्या असतात. 3,000 पॉईंटची डाऊनफॉल झाला म्हणजे आयव्ही जे आहेत ते शूटअप झालेल्या असतात. आणि या कन्सॉलिडेशन मध्ये ते कॉल साईडवाल्याचा प्लस पुट साईडवाल्याचा प्रीमियम किल करण्याचं काम जे आहे ना, ते स्मार्ट मनी तिथं करत असतात. म्हणजे प्रीमियम किल करणं म्हणजे काय, थिटा डिके जो आहे ना तिथं होत असतो, तो डिके टाइम डिके नुसार तिथं तो किल करत असतो. आणि मार्केट कुठंच जात नाही, कन्सॉलिडेशन होतं. म्हणजे सी बायर पण इथं धोका खातो आणि पुट बायर सुद्धा काय खातो, धोका खातो. म्हणजे दोघं पण ट्रॅप तिथं होऊन जातात. आणि नंतर अचानक मार्केट जे आहे गॅप डाऊन करतं. जो कुणी इथं ह्या 800 पॉईंटच्या गॅप अप ट्रॅलीला तिथं सीई केलेला आहे, तो गॅप डाऊन मध्ये ट्रॅप होऊन जातो आणि बुल ट्रॅप जो होतो एक्झिक्यूट होतो. तर बघा इथं 3,000 पॉईंटचा ज्यावेळेस रॅली झालं होतं त्यावेळेस पुट बायर जो आहे तो ट्रॅप झाला होता आणि इथं डायरेक्ट अचानक तो 1,500 पॉईंटचं गॅप डाऊन मार्केट करतं आणि तिथं सुद्धा बुल ट्रॅप तिथं क्रिएट होऊन जातो. प्लस ह्या कन्सॉलिडेशन मध्ये सी आणि पी जे बायर रिटेलर माइंडसेट वाले ते ऑटोमॅटिकली तिथं काय होऊन जातात, क्रॅक होऊन जातात. ऑटोमॅटिकली ते डाऊनफॉल मध्ये तिथं आपल्याला जाताना तिथे दिसतात. म्हणून ही गोष्ट लक्षात राहून द्या, मार्केट हमेशा दोन्ही बाजूची लिक्विडिटी ग्रॅप जी आहे ती घेणार आहे, होणार आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतःला लोकेट करणं गरजेचं आहे. हे रॅन्डम अजिबात नाही, हे लिक्विडिटी हंटिंग आहे. स्मार्ट मनी जो आहे ना, तो दोन्ही बाजूंचे स्टॉप लॉस जे आहे ते हंट आउट करताना आपल्याला तिथे दिसत असतो. म्हणून ह्या गोष्टीला हमेशा लक्षात ठेवा की नेमकं इथं काय होत असतं. एक सिम्पलचं कॅल्क्युलेशन घेऊयात, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. निफ्टीची लेवल आहे समजा कन्सिडर करूया 22,000च्या आसपास. आता आयव्ही जो आहे हाय आयव्ही आहे, त्याच्यामुळे तिथं इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जास्त असते. एटीएम कॉलचा प्रीमियम असतो 150 आणि तो ऍक्च्युअल असायला पाहिजे 150च्या आसपास, पण तो असतो महागडा, तो असतो 320 रुपयाच्या आसपास, ज्याला इन्फ्लेटेड म्हणतो. मग मार्केट जे आहे ते 250 पॉईंटनी मूव्ह होतं, जो की प्रीमियम ऍक्च्युअली व्हायला पाहिजे कॅल्क्युलेशन नुसार 285, पण तो महागडा होतो 340च्या आसपास. परंतु याच्यामुळे प्रॉफिट जो आहे तो 135 पॉईंटच्या आसपास आपल्याला पर लॉटच्या हिशोबाने होताना दिसतो. परंतु ऍक्च्युअली तो जनरली ऍडजस्ट झाल्यानंतर फक्त 20 रुपयांच्या आसपास होताना दिसतो, फक्त 6%. म्हणजे ऍक्च्युअली जो आपल्याला 90%च्या आसपास दिसायला पाहिजे तो फक्त आणि फक्त 6%च्या आसपास दिसतं. हे का बरं, हे होतं आयव्ही स्टेबल झाल्यामुळं. आणि हा जो प्रीमियम मध्ये 340चा हा 650-60 इन्फ्लेटेडच्या हिशोबाने व्हायला पाहिजे, त्याऐवजी तो फक्त येतो 20 रुपयांवरती. म्हणजे जो हायली प्रीमियम वरती जो घेतलेला आहे तो वाढण्याऐवजी तो ट्रॅप होतो आणि तिथं आयव्ही क्रश जो आहे तो पूर्ण तुमचा प्रीमियम जो आहे तो हिट करून टाकतो. यामध्ये टाइम डिके सुद्धा 8 रुपयांच्या आसपास होतो. हाय थिटा इथं इम्प्लेटेड असल्यामुळे तिथं त्याचा थिटा सुद्धा वाढलेला असतो. आणि 5 दिवस जर मार्केट साईडवेज जर राहिलं, ऍक्च्युअली थेरोटिकली तो 40 रुपयाचा लॉस आहे, परंतु इथं आयव्ही जो आहे हाय असल्यामुळे, तो ट्रॅप असल्यामुळे तिथं 110 रुपयांचा टाइमचा आपल्याला लॉस होताना दिसतो. म्हणून हाय व्हॉलॅटिलिटी जी आहे, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जी आहे ती इम्प्लेटेड ऑप्शन प्राइस क्रिएट करते. आणि जेव्हा आयव्ही फॉल होते त्यावेळेस प्रीमियम सुद्धा बेअरली राईज होताना दिसतात. म्हणजे नॉर्मल आयव्ही 12ची आहे आणि हाय आयव्ही 25ची. म्हणजे बायरचे जे ऑप्शनचे जे प्रीमियम आहे तो 2 पटीने महागडे, ही गोष्ट लक्षात राहून द्या. जर तुम्ही महागडं घेताय त्यावेळेस थिटा सुद्धा 2 पटीने तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम जे ते कट करताना दिसतात. आणि जनरली 8 रुपये पर डे थिटा डीके आपल्याला होताना दिसतो. पण आयव्ही जर 20च्या वरती आहे तर प्रत्येक दिवशी तुम्हाला 22 रुपये पर डे तुमचा प्रीमियम जो आहे तो डाऊन होताना दिसतो. प्लस तुम्ही रॉंग दिशेमध्ये, रॉंग डायरेक्शन मध्ये, मग तुमचं तर खैर नाही. मार्केट जो आहे तो तुम्हाला आउट करण्याकरता तिथं बसलेलाच आहे. म्हणून जनरली ही गोष्ट चेक करत जावा विक्स बिफोर आणि आफ्टर. जेव्हा केव्हा विक्स तिथं वर्कआउट होते 25च्या वरती, त्यावेळेस तिथं तुम्हाला प्रीमियम जो दिसतो 320 रुपयाचा, त्याच्यामध्ये 22 रुपयांचा जो आहे तो थिटा डीके होणार आहे आणि 298 रुपये तुमच्यासाठी राहणार आहे. जर तो थिटा डीके विक्स जर 14 वरती जर आला तर ऑब्विसली तो तुम्हाला किल करताना आपल्याला ते दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा जो प्रीमियम डाऊन जो होणार आहे तो प्रचंड प्रमाणात होताना दिसणार आहे. म्हणून प्रीमियम जो आहे बिफोर जर कन्सिडर केला, जेव्हा विक्स 25 होती त्यावेळेस प्रीमियम 320 होता. परंतु प्रीमियम विक्स ज्यावेळेस ड्रॉप झाली त्यावेळेस तो प्रीमियम जो आहे तो आपल्याला खाली होताना दिसतो, जिथं आयव्ही क्रश होते आणि त्यामुळं ऍक्च्युअल गेन जे आहे आपल्याला कमी होताना तिथे दिसतात.
म्हणून ऑप्शन बायरला जर प्रॉफिट जर करायचं तर त्यासाठी हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. मार्केट मूव्ह गुणिले डेल्टा वजा आय विक्रश लॉस वजा थीटा अँड मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ डेज. म्हणजे काय, मार्केट मूव्ह 200 पॉईंट झालं ज्याचा डेल्टा 0.5 होता वजा 60 हा त्याच्या हिशोबाने कन्सिडर केला. आय विक्रस जो आहे तो नंबर ऑफ डेच्या हिशोबाने 5 दिवसांमध्ये आय थेटा डिके झाला आणि आय विक्रस जी ती 60 रुपयांच्या आसपास होती. म्हणजे तुम्हाला नेट जो लॉस जो होणार आहे तो 70 रुपयांच्या आसपास होणार आहे. म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी एकदम मोठी मूव झाली होती त्याच्यामुळे 320 रुपयांना घेतलं, पण तो जर आय विक्रस जर तिथं जर झाला तर डायरेक्टली तुम्हाला 70 रुपयांचा तिथं बांबू जो आहे तो बसताना दिसणार आहे. म्हणून मिनिमम मूव काय आहे तुम्हाला गरजेची आहे, प्रीमियम पेड भागीला डेल्टा भागीला लॉट साईज. म्हणजे काय, तुम्ही प्रीमियम पे केला 320 रुपये, त्याचा डेल्टा आहे 0.5, तर तुम्हाला 640 पॉईंटची मूव गरजेची, तेव्हा तुम्हाला ब्रेक इव्हन जो आहे तो क्रिएट आपल्याला होताना दिसू शकतो. म्हणून जनरली 6 गोल्डन रूल्स तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. जेव्हा केव्हा मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं त्यावेळेस पहिले 15 ते 30 मिनिटं, मी तर म्हणेल पहिले 1 ते 2 तास शांत राहावा. फर्स्ट मूव्ह हमेशा ट्रॅप असते, सेकंड मूव्ह जी ती रिअल असते. म्हणून मार्केट डाऊन झालं, पुटली बाउन झालं, ट्रॅप झालं, वेट केलं, कन्फर्मेशन डायरेक्शन नुसार केलं तर तिथं तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होण्याची शक्यता असते. दुसरं महत्वाचं म्हणजे फर्स्ट मूव्ह ही हमेशा फेक असते, सेकंड मूव्ह जी आहे ऑलवेज कन्फर्म करते डायरेक्शनला. ब्रेकआउट विदाउट फॉलो थ्रू एक फॉल्स आहे, एक ट्रॅप आहे, म्हणून तिथं फसण्याचा प्रयत्न करू नका. लेवल ब्रेक झाली, वेट करा कॅन्डलला क्लोज होण्याकरता. अबोव प्लस व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्या आणि तरच त्याच्यामध्ये एंटर करा. तिसरं महत्वाचं, ब्रेकआउट होतंय प्लस फॉलो थ्रू वाली कॅन्डल त्या ब्रेकआउटच्या वरती किंवा खाली करते तरच एंटर करा, नाहीतर सिंपल तिथं काही न करणं गरजेचं आहे. फर्स्ट कॅन्डलने टच केलं पण तिथून रिजेक्ट होऊ राहिले म्हणजे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन फेल होऊ राहिले. 2 कॅन्डलचं कन्सिक्युटिव्ह क्लोज तिथे येऊ राहिले त्या लेवलच्या वरती प्लस व्हॉल्यूम पॉप होऊ राहिली तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. चौथं महत्वाचं, जेव्हा केव्हा न्यूज ड्रिव्हन मार्केट येतं, इलेक्शनचे रिझल्ट आहेत, वॉर न्यूज आहे, कुठलं तरी पॉलिसी आहे, त्यावेळेस हाय आय व्ही म्हणजे पाठीमागील 2 ते 3 दिवसापासून तिथं कंटिन्युअसली स्मार्ट मनीच्या माध्यमातून सेलिंग जे आहे ती चालू असते. कारण त्यांच्यासाठी प्रीमियम जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचे एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणून तिथं बाईंग जी ती डेंजरस आहे. अशा ठिकाणी सेलिंग करणं स्मार्ट आहे. जर तुमच्याकडे ऍडिक्वेट कॅपिटल नाहीये, दूर राहा, 2-3 दिवसाची सुट्टी घ्या, मानसिक दृष्ट्या स्टेबल राहा, बाकीचे काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून जनरली अशा सिच्युएशन्स मध्ये बुल कॉल किंवा बिअर पुट स्प्रेड जे किंवा सेल स्ट्रँगल जे आहेत अशा सिच्युएशनला परफेक्ट असतात. याच्या माध्यमातून अगेन मी सांगेल रेकमेंडेशन नाहीये. प्रीडिफाईन टार्गेट ठेवा, कधी घुसताय त्यामध्ये ठरवा की बाबा मला इतके पॉईंट्स हवेत, माझा जर स्टॉप लॉस जर जाईल इतका स्टॉप लॉस जाणार आहे. हमेशा प्रीमियमच्या 20 पॉईंटचा स्टॉप लॉस असावा आणि टार्गेट 40च्या पटीमध्ये असावा. दुसरं, ज्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस हिट होतोय, रिव्हेंज ट्रेड किंवा तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह वाटतंय, वेगळं वाटायला लागतंय, अशी चुकीची गोष्ट करू नका. 1 किंवा 2च क्वालिटी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. दिवसामध्ये 1च घेण्याचा प्रयत्न करा, आठवड्यामध्ये 3 ते 4च घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवशी मी मिल्किंग द काऊ म्हणजे प्रत्येक दिवशी मी एक पैसा कमावणारच आहे अशी विचारशैली जी ती अजिबात करू नका. दुसरं, स्टॉप लॉस ठरवलाय ना त्या लिक्विडिटी ग्रॅपच्या आसपास, तिथं कुठल्याही प्रकारचं निगोशिएशन तुमच्या पागलमनाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. पागलमन का म्हणतो, कारण त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस जे आहेत ते वाढण्याचे चान्सेस असतात. अगदी तुमचं कॅपिटल सुद्धा डाऊन होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस तिथं असतात. म्हणून जनरली रिस्क ठेवताना टोटल कॅपिटलच्या 2% मी म्हणेल. टार्गेट ठेवताना तुम्ही जी रिस्क घेतली त्याच्या 3 ते 5 पटीमध्ये करा, तरच तुम्ही ह्या बिझनेसमध्ये ह्या गेममध्ये टिकू शकाल. एल्स तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. तुम्हाला हजारो नवीन मार्ग प्रत्येक दिवशी मार्केट तुम्हाला आणि मला दाखवणार आहे. हे 6 गोल्डन रूल जे ते लक्षात ठेवा आणि ट्रेड स्मार्ट करा, नॉट रिएक्टिव्ह. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून रिटेल आणि स्मार्ट मनी मध्ये हाच फरक आहे. 500 पॉईंटचा फॉल झाला, पॅनिक मध्ये पुट बाय करतात. स्मार्ट मनी काय करतं, ऍब्झॉर्ब करतं पुट्सला, लॉंग बिल्ड करतं आणि त्याच्यामध्ये रिटेलरला ट्रॅप करतं. मार्केट 500 पॉईंट्सनी वाढलं, फोमो मध्ये रिटेलर कॉल्सला बाय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो स्मार्ट मनी त्यांना, बिल्ड शॉर्ट करतो आणि रिटेलला अगेन ट्रॅप करतो कॉल्समध्ये. जेव्हा इंडिया विक्स ही 15 पेक्षा जास्त आहे म्हणजे तिथं ऑप्शन बाईंग ही महागडी आहे, प्रीमियम हे महागडे, त्यावेळेस ते लोक सेल करत असतात, कलेक्ट थीटा म्हणजे जो थीटा जो आहे त्याला कलेक्ट करत असतात आणि रिटेलर जे आहेत ते ब्लीड करतात डेली.
ब्रेकआउट जेव्हा हॅपन होतं तेव्हा ब्रेकआउटच्या कॅन्डलवरती एंटर करू नका. फॉलोअप थ्रू कॅन्डल दुसरी किंवा तिसरी कॅन्डल होती की ते बघा. ते जनरली स्मार्ट मनी फॉल्स ब्रेकआउट क्रिएट करतात आणि रिव्हर्स करतात. रिटेलरचा स्टॉप लॉस जो आहे तो हंट आउट करतात. साइडवेज मार्केटमध्ये रॅन्डम ट्रेड्स घेऊ नका. थेटा डिके होत असतो. ते क्वाइटली अॅक्युमुलेट करत असतात. न्यूज इव्हेंटला रिएक्ट आफ्टर न्यूज करतात रिटेलर. स्मार्ट मनी जो आहे तो पोझिशन ऑलरेडी त्यांचे बिल्ड झालेला असतात. आणि आफ्टर बिग लॉस रिव्हेंज ट्रेड मध्ये लोक जे आहेत ते कॅपिटल डाऊन अप करतात. स्मार्ट मनी तिथं कुठल्याही प्रकारचं थिंकिंग करत नाही. सिंपल शांत पद्धतीने तिथं शांत सरमंजाईशाही पद्धतीने थिंक आउट करत असतात. कारण त्यांना मार्केटमध्ये एक स्ट्रक्चर्ड वेनी ते मार्केटला बघत असतात. म्हणून हमेशा ध्यान ठेवा की मार्केट तुमचा एनिमी नाहीये, तुमचा शत्रू नाहीये. तुम्हाला तो सायकोलॉजिकली टेस्ट करत असतो प्रत्येक दिवशी. स्मार्ट मनी जो आहे तो रिटेल ट्रेडरचे इमोशन जो आहे तो यूज करत असतो. फोमो, पॅनिक, ग्रीड, आणि ते त्यांचे सगळ्यात महत्वाचे वेपन्स आहेत. डायरेक्शन राईट जरी असलं तर प्रॉफिट गॅरंटेड असेल असं नाहीये, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या अगेन्स्ट आयव्ही आणि थिटा काम करत असतो. पेशन्स हा तुमचा सगळ्यात महत्वाचा सुपर पॉवर आहे. एंट्रीसाठी सुद्धा, पोझिशन होल्ड करण्यासाठी सुद्धा, आणि एक्झिट करण्यासाठी सुद्धा. स्टॉप लॉस हा स्टॉप लॉस नाहीये, तुमचं कॅपिटल वाईप आउट होण्यापासून दूर करण्याची गरज आहे. म्हणून फायनल माइंडसेट शिफ्ट मध्ये रिटेल ट्रेडर सारखा थिंक आउट करू नका. एक स्मार्ट मनी सारखा हमेशा थिंक आउट करा आणि याच्यावरती हमेशा फोकस आउट करा. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स